लवकरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहे. याच विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या नाकावर टिचून महाविकास आघाडी सत्ता स्थापन करते. मुख्यमंत्री पदाची आशा लागून बसलेल्या अजितदादा आणि फडणवीस साहेबांची सुद्धा खुर्ची जाते. आता तुम्ही म्हणाल, हा कोणाचं तरी ऐकून आलाय आणि आम्हाला सांगत बसलाय. तर असं नाही. मी काही ठराविक लोकांची मतं सांगतोय असाही प्रकार नाहीये. मंडळी, हा कुणा एकट्याचा अंदाज नसून हा संपूर्ण महाराष्ट्राचा कल आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी प्रामाणिकपणे लोकपोल या संस्थेद्वारे घेण्यात आलेल्या सर्वेचा हा धक्कादायक असा निष्कर्ष आहे. यामध्ये बऱ्याच अशा धक्कादायक गोष्टींचा समावेश आहे, जसं की महायुतीचं सरकार पडतंय, फडणवीस यांच्यापेक्षा लोकांची एकनाथ शिंदे यांना जास्त पसंती आहे, महाराष्ट्रामध्ये चालू असणारे प्रकल्प गुजरातला पळवल्याचा राग आहे, महाराष्ट्रात महिलांच्यावर वाढणारे अत्याचार आणि प्रचंड अशी महागाई, या सर्वच गोष्टींचा इलेक्शन व मतदान यावर होणारा परिणाम या सर्वेतून पुढे आला आहे. याच्या जोरावर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी 145 ची मॅजिक फिगर गाठण्यात यशस्वी होणार आहे. लोकपालच्या सर्वेनुसार महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागातून कुणाला किती जागा मिळणार, याचप्रमाणे महाविकास आघाडी व महायुती यांना कुठे कुठे लीड मिळणार पाहूया या व्हिडिओतून सविस्तर. नमस्कार, मी तुषार खाडे आणि तुम्ही पाहताय आपलं आवडतं चॅनल डिंचक मराठी. लोकपोल या कंपनीने केलेला हा सर्वे शिंदे, फडणवीस आणि अजितदादा यांची झोप उडवणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने केलेला कमबॅक आता महायुतीसाठी डोकेदुखी बनलाय. पण अशातच मुख्यमंत्री पदाची रेस मात्र महाविकास आघाडीमध्ये दिसून येते. मुख्यमंत्री पदाची खुर्ची कोणाला याचा निर्णय झाला नसल्याने महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळतोय. महाविकास आघाडी व महायुती या दोघांच्या सुद्धा जागा वाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात आलेला असून लवकरच जागा वाटप सुद्धा जाहीर होणार आहे. महायुतीच्या बद्दल चर्चा करायची झालं तर महायुतीमध्ये बऱ्याच ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल अशी परिस्थिती आहे. यामध्येच अजितदादा गट स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे अशा सुद्धा चर्चा झाल्या होत्या. पण मध्येच या सर्वेचा बॉम्ब फुटला. यातच तिकडं महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांनी जोरदार तयारी चालू केली. काँग्रेसला सुद्धा मोठी लोकप्रियता मिळत आहे. परंतु असं असलं तरी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीवरून शिवसेना उद्धव ठाकरे गट नाराज असल्याचं बोललं जात आहे. आता पाहूया लोकपोल या संस्थेच्या सर्वे बद्दल. दिनांक 20 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या 10 दिवसांमध्ये झालेल्या लोकपोल संस्थेच्या सर्वे मधून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून या संस्थेने जवळपास 500 मतदारांची मते जाणून घेतली आहेत. एकूण 288 मतदारसंघामध्ये जवळपास 1.5 लाख मतदारांचे आगामी निवडणुकीबाबत त्यांचे वैयक्तिक मत या सर्वे मधून जाणून घेतलं आहे. ग्रामीण व शहरी या दोन्ही भागात या सर्वेनुसार महाविकास आघाडीला जवळपास 45% मतदानासह 141 ते 154 अशा कट टू कट जागा मिळण्याचा अंदाज दर्शवला आहे. सत्ताधारी महायुती 40% मतदानासह 120 ते 125 अशा कट टू कट जागापर्यंत पोहोचण्याची शक्यता या सर्वेतून दाखवण्यात आली. याचप्रमाणे अपक्ष व इतर छोट्या मोठ्या पक्षांना विधानसभा निवडणुकीमध्ये 15% मतदानासह 10 ते 15 जागा मिळण्याची शक्यता या सर्वेतून दाखवण्यात आली. थोडक्यातच महाविकास आघाडी सत्ता स्थापनेचा आकडा क्रॉस करते असं हा सर्वे सांगतोय. आता पाहूया या सर्वेनुसार कोणत्या भागात कोणाला किती जागा मिळणार आहेत ते. सर्वप्रथम पाहूया उत्तर महाराष्ट्र. उत्तर महाराष्ट्रातून यावेळी 47 जागांपैकी महाविकास आघाडी व महायुती यांच्यामध्ये मोठी तुल्यबळ अशी लढत होत आहे. येथे महाविकास आघाडीला 20 ते 25 जागावर आघाडी मिळणार असून दुसरीकडे महायुतीला उत्तर महाराष्ट्रातून जवळपास 20 ते 25 एवढ्या जागावर आघाडी मिळण्याचे दिसून येत आहे. याप्रमाणे इतर पक्षांचे सुद्धा या ठिकाणी 2 ते 3 आमदार निवडून येण्याची शक्यता या सर्वेतून दाखवण्यात आली. आता पाहूया विदर्भातील सर्वेचा अंदाज. विदर्भात महाविकास आघाडीला 62 जागांपैकी 40 ते 45 जागावर विजय मिळवण्याची शक्यता सर्वेतून दाखवण्यात आली. दुसरीकडे महायुतीला 15 ते 20 जागावरच यावेळी विदर्भात समाधान मानावं लागणार आहे. त्याचप्रमाणे जवळपास 3 ते 5 जागा या अपक्षांच्या निवडून येतील असं सुद्धा या सर्वेतून सांगण्यात आलं आहे. विदर्भातील लोकांचा कल यावेळी काँग्रेसच्या बाजूने दिसून येत असल्याचं या सर्वेतून सांगण्यात येतंय. सत्ताधारी महायुतीला यावेळी शेतकरी वर्गाच्या नाराजीला समोर जाण्याची वेळ आलेली असून विदर्भातला शेतकरी, सोयाबीन उत्पादक, कापूस उत्पादक,
यांच्या सोयाबीन आणि कापसाच्या दरावरून सरकारवर नाराज असल्याचं सर्वेत नमूद करण्यात आलंय. याचबरोबर विदर्भातील दलित आणि आदिवासी मतदारांचा सुद्धा महाविकास आघाडीलाच पाठिंबा असल्याचं या सर्वेतून दिसून आलंय. आता वळूया मराठवाड्याकडे. मराठवाड्यात लोकसभेचा पॅटर्न पुन्हा एकदा रिपीट होण्याची परिस्थिती दिसून येते. मराठवाड्यातील एकूण 46 जागांपैकी महायुतीला 15 ते 20 जागा मिळवण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीचे 46 जागांपैकी 25 ते 30 आमदार निवडून येतील असं या सर्वेनुसार सांगण्यात येत आहे. याच सोबत अपक्षांना 1 किंवा 2 जागा या मतदारसंघातून मिळतील असं सर्वेमध्ये सांगण्यात आले. पुढे पश्चिम महाराष्ट्र. आता पश्चिम महाराष्ट्र म्हणलं की महाविकास आघाडीचा बालेकिल्ला. इकडे सुद्धा महाविकास आघाडीचा ठोस असा इम्पॅक्ट दिसून येतोय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण 58 जागांपैकी महायुतीला 20 ते 25 जागांवरच समाधान मानावं लागेल. तर महाविकास आघाडीला जवळपास 30 ते 35 जागांवर विजय मिळेल असं लोकपोल सर्वेनुसार सांगण्यात आलंय. यासोबतच अपक्षांना सुद्धा या ठिकाणी जवळपास 2 ते 5 जागा मिळणार असल्याचा अंदाज लोकपोलच्या सर्वेतून वर्तवण्यात आलाय. आता वळूया कोकणाकडे. कोकण विभागातील लोकसभेचा वेगळा निकाल लागला होता, पण याच कोकणात यावेळी मात्र छत्रपती शिवरायांचा पुतळा अचानक कोसळल्याने सरकारच्या विरोधात वातावरण निर्मिती झाली होती. मात्र असे असले तरी कोकणामध्ये महायुतीला यश मिळत असल्याचं या ठिकाणी दिसत आहे. कोकण व ठाणे येथून एकूण 39 जागांपैकी महायुतीला 25 ते 30 जागांवर विजय मिळत असल्याचं दिसून येतंय. एकनाथ शिंदे यांनी ठाणे तसेच कोकण पट्ट्यातील वाढवलेला जनसमुदाय, त्याचप्रमाणे नवनवीन जोडलेली माणसे याचाच फायदा या ठिकाणी महायुतीला होताना दिसून येत असल्याचं सर्वेमध्ये सांगण्यात आलंय. कोकणात इतर पक्षांच्या वाट्याला एखादी किंवा दुसरी जागा येईल असंही या सर्वेतून सांगण्यात आलंय. आता जाऊया महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे. मुंबईमध्ये महायुती 36 जागांपैकी 10 ते 15 जागांवर विजय मिळवत असल्याचं दिसून येतंय. तर महाविकास आघाडीला यावेळी मुंबईच्या 36 जागांच्या पैकी 20 ते 25 जागांवर विजय मिळेल असं लोकपोल सर्वेनुसार अंदाज बांधण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये सरकारच्या विरोधात गेलेला मराठा समाज व इतर समाज याच्यातील मतदार याचा मोठा फायदा यावेळी उद्धव ठाकरे यांना, त्याचप्रमाणे मागासवर्गीय मुस्लिम समाजाचा काँग्रेसला मिळणारा मोठा पाठिंबा याचा फायदा सुद्धा महाविकास आघाडीला होताना दिसत आहे. तसेच इतर पक्षांना सुद्धा मुंबईत एखादा आमदार निवडून येईल अशी शक्यता या सर्वेमधून करण्यात आली. महत्वाचं म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस 1 नंबरचा पक्ष बनणार असल्याचं भाकीत या सर्वेतून देण्यात आलंय. याचं कारण म्हणजे भाजपचा प्रमुख चेहराच लोकांना पसंत नाही अशा विरोधात्मक चर्चा महाराष्ट्रात पसरलेल्या आहेत. यामुळे येणारा काळ भाजपसाठी धोक्याची घंटा आहे असं सांगितलं जातंय. या वर्षीच्या निवडणुकीमध्ये महागाई, भ्रष्टाचार, कायदा व सुव्यवस्था, याचप्रमाणे महिलांच्यावर होणारे अत्याचार, शेतकऱ्यांच्या मध्ये पसरलेली प्रचंड नाराजी, कांदा उत्पादक, सोयाबीन उत्पादक शेतकरी नाराज, याचप्रमाणे शेतीला नसलेला हमीभाव, या सर्व मुद्द्यांवरून सत्ताधारी महायुतीला नकारात्मक परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. यातच आदिवासी वर्गाचा मोठ्या प्रमाणात मिळणारा महाविकास आघाडीला पाठिंबा, मुस्लिम वर्गाचा काँग्रेसच्या हाताला मिळणारा हात आणि सर्वसाधारण शेतकरी यांचा मोठा पाठिंबा महाविकास आघाडीच्या बाजूने दिसून येत असल्याचं सर्वेतून सांगण्यात आले. असं असलं तरी कोकणामध्ये मात्र एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जास्त प्रभावी दिसून येत असून महाविकास आघाडीची येथे डोकेदुखी वाढणार आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांची मोठी ताकद पुन्हा एकदा दिसून येत आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागात महाविकास आघाडीला चांगले यश मिळणार आहे असंही या सर्वेतून सांगण्यात आले. सत्ताधाऱ्यांचं ग्रामीण भागाकडे झालेलं दुर्लक्ष, महागाई आणि महाराष्ट्रातील गुजरातला पळवलेले प्रकल्प, बदलापूर सारख्या महिला अत्याचारांच्या घटना या सर्वांच्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वातावरण गेल्याचं या सर्वेतनं दिसून येतंय. ट्रिपल इंजिनचं सरकार असून सुद्धा या सर्व अपयशाचं खापर मात्र एकट्या भाजपवर पडताना दिसून येते. एवढे दिवस यशस्वीरित्या भाजपचा चेहरा असणारे देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत मात्र आता निगेटिव्ह विचार पसरवले जात आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेत मोठी अशी वाढ झाल्याचं या सर्वेतून दिसून येतंय. तिकडे महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या गटाला मोठा पाठिंबा मिळत असताना एकनाथ शिंदे यांच्या तुलनेत उद्धव ठाकरेंना मात्र कमी प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येतंय. यामुळे उद्धव ठाकरे यांना भरपूर कष्ट करावे लागेल असंही या सर्वेतून सांगण्यात आले.
महाविकास आघाडी व महायुती सोडून इतर पक्षांमध्ये वंचित बहुजन आघाडी, MIM, शेकाप, प्रहार याचप्रमाणे अन्य घटक पक्षांच्या सुद्धा जागांमध्ये वाढ झाल्याचं या सर्व्हेतून सांगण्यात येते. गेल्या लोकसभेच्या वेळी याच लोकपोल या संस्थेनं जो सर्व्हे केला होता तो सर्व्हे निकालाच्या तंतोतंत जवळपास पोहोचला होता. यामुळे आता या सर्व्हेतून महाविकास आघाडी सत्ता स्थापन करते अशी दाट शक्यता वर्तवण्यात येते. तुम्हाला काय वाटतं? यावेळी महाराष्ट्रात कोण सरकार स्थापन करेल? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ढिंच्याक मराठीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.